तिचे लक्षणं जी होते ती थोडीशी सिरियस होते. तिला जो त्रास आहे तो थोडा सिरियस आहे. त्यामुळे मग पटकन दवाखान्यात नेलंय. काही घाबरलीस का दवाखान्यात? नाही पुढे आहे आता. त्याला नाही गरज. ऑपरेशन म्हणले. ऑपरेशन कसं सांगितलंय ग? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर छान अशी सकाळ झाली आहे. थंडी प्रचंड आहे. आता नाश्त्याची वेळ आहे तर चहा नाश्ता वगैरे करतो. आणि आज जरा घाई आहे आईला पण, कारण दवाखान्यात जाणार आहे मी. तर ते पुढे तुम्ही पाहालच. आज आईशिवाय कसं काय असणार आहे काय कल्पना करवत नाही. ओग बाळा ओग. आता झाली आईची तयारी. बॅग घेतली, फाईल घेतली, आता चहा घ्यायली ती. एकदा ना बाहेर गेलं की मग काय जेवणाचं ते हेच होत नाही. सोबत टिफिन पण दिलाय. हे कुठं डाळ पिशवी दिलीस का? दिली खाली. आणि गोळ्या त्या पिशवीतच टाक. त्या पिशवीतच त्याचीच बस. मागून येऊ का मी एकदा खाली? धरून तीच सगळं सांगा. नाही स्टँड स्टँड नाहीये गडी. आजीबाई गेल्या गावा. आता आपणच. हो गेली. तुला नेलं नाही. आज मला वाटतं डिलिव्हरी झाल्यापासून पहिल्यांदाच आई असं बाहेर गेली. आज पूर्ण दिवस ती तिकडेच असणार आहे दवाखान्यात. जरासा तिला त्रास होता. आलास मी तुम्हाला सांगेन काय त्रास काय नाही. अगोदर बाळाला मी शांत करते आणि मग नंतर बघू. श्लोकला तुला त्रास होतो मग ती नकोच म्हणते. आई गेल्यानंतर मग तिला रडत होती तर थोडंसं शांत केलं. तिला झोपवल्यानंतर मग मी रूम क्लीन करायला घेतली. किती नाही म्हटलं आणि स्वच्छता नसेल ना तर बसावंसं पण वाटत नाही रूममध्ये. त्यामुळे मग बेडशीट वगैरे चेंज केलं आणि मग तेवढ्यात वहिनींनी नाश्त्याला बनवलं होतं. मग त्या म्हटलं की अगोदर आपण नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर, कारण त्यांना पण आज थोडंसं काम होतं बाहेर. मग त्या पूर्ण दिवस काय आज घरी नसणार होत्या. त्यामुळे मग मिळून आम्ही दोघींनी नाश्ता केला आणि मग परत मी माझ्या रुटीनला लागले. आत्ताच ना फेस वॉश केलंय मी सनस्क्रीन लावून घेते. आज मॉइश्चरायझर स्किप केलंय मी. कधी कधी चालतं. काही दिवसांपूर्वीच दिवाळी झाली आणि दिवाळी म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे खूप सारं आपण फराळाचं वगैरे खात असतो आणि त्याचा परिणाम तेलकट तुपट खाल्ल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती पुरळ येणं ह्या त्या गोष्टी साहजिकच आहेत. तर फेस्टिवल टाइम म्हटलं की बऱ्यापैकी आपण मेकअप वगैरे करत असतो. तो जर प्रॉपर नाही निघाला तर आपल्या त्वचेची म्हणजे बँडच वाजते म्हणायला हरकत नाही. पिंपल्स सुद्धा यायला लागतात. त्यामुळे मग आता सिन्सिअरली मी फॉलो करायला सुरुवात केलेलं आहे माझं स्किन केअर रुटीन. त्यामध्ये डाएट सुद्धा एकदम प्रॉपर घेणं गरजेचं आहे. तुळशीचं लग्न झालं की आपल्याकडे पुढे लग्न सराईचं सीझन सुरू होतं. त्यामुळे मग आता सध्या अगदी साधं सिंपल असं जेवण खाणं सुरू आहे. क्युअर स्किन कडनं जो डाएट चार्ट मला दिलेला आहे तर तो मी आता सध्या फॉलो करते. आता इथून अगदी कडाक्याची थंडी सुरू होते तर त्यासाठी आपली त्वचा तयार असली पाहिजे आणि त्यामुळे मग छानपैकी आपण जर आपलं स्किन केअर रुटीन व्यवस्थित केलं तर नक्कीच तितकी म्हणावी तेवढी स्किन ड्राय होत नाही. एकदम ग्लोई तुम्ही हिवाळ्यात सुद्धा दिसू शकता. कुठलाही सीझन असू देत सनस्क्रीन कधीही स्किप करायचं नाही. बऱ्याच जणींचा गैरसमज असा असतो की जेव्हा खूप जास्त ऊन असतं तर त्याच वेळी सनस्क्रीन वापरलं पाहिजे. एरवी नाही वापरलं तरी चालतं. तर तसं नाही करायचं. हे युव्ही रेज पासून तर आपल्याला प्रोटेक्ट करतात. शिवाय वय वाढत जातं तसं रिंकल्स फाईन लाईन्स यायला लागतात. तर हे खूप मोठा रोल प्ले करतं. त्यासोबत आहारामध्ये आपण हेल्दी फूड खाल्लं पाहिजे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खूप सारं पाणी सुद्धा आपण पिलं पाहिजे. आता सध्या मला क्युअर स्किन कडनं जे काही डाएट चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये डिटॉक्स ड्रिंक सुद्धा मला त्यांनी सजेस्ट केलेला आहे आणि त्यामुळे मग मी हे घेते. तर हे अगदी हेल्दी तर आहेच आणि एकदम फ्रेश बनवलं होतं मी. आता मी तुम्हाला दाखवते की मला क्युअर स्किन कडनं काय काय रिसीव्ह झाले ते. हे मी सनस्क्रीन तर तुम्हाला आता दाखवलेलं आहेच. त्याशिवाय हे फेस वॉश मला त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. सिबम कंट्रोल हायड्रा जेल आहे. एन्झॅलिक क्लिअर क्रीम ही सुद्धा मला त्यांनी सजेस्ट केलेली आहे. अशा पद्धतीचं हे किट मला क्युअर स्किन कडनं प्रोव्हाइड केलेलं आहे
आणि हे खास माझ्या स्किनसाठी कस्टमाइज केलेलं आहे. तर क्युअर स्किन हे ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड केल्यानंतर जे तुमच्याशी तज्ञ डॉक्टर बोलतात त्यांच्यासोबत तुम्ही चॅट करायचंय आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे म्हणजे स्किनचा असेल किंवा हेअरचा असेल तो तुम्ही अगदी ऑनेस्टली सांगायचा. ते काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायची आहेत आणि त्यानंतर स्किन टेस्ट घेतात आणि कसल्याही प्रकारचं फिल्टर न यूज करता आपल्याला आपला फोटो शेअर करायचा. त्यानंतर ते आपल्या स्किनचं अनालिसिस करतात, एक आपल्यासाठी कस्टमाइज असं किट बनवतात आणि ते आपल्या ऍड्रेसवरती 4 ते 5 दिवसांमध्ये मिळून जातं. त्यासोबतच आपल्याला ते डाएट चार्ट सुद्धा प्रोव्हाइड करतात. काय खायचं, काय प्यायचं, किती अमाऊंट मध्ये आपल्याला पाणी प्यायचं आहे किंवा कशाचा इंटेक करायचा आहे, काय टाळायचं, या सगळ्या गोष्टी ते आपल्याला गाईड करतात. जो काही डाएट चार्ट त्यांनी दिलेला आहे तो जर तुम्ही सिन्सिअरली फॉलो केला तर विजिबल रिझल्ट अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसायला लागतात. प्रामाणिकपणे सांगू, तुम्ही वरतून कितीही काहीही लिपापोती केली, कितीही क्रीम्स लावल्या तरी त्या तितक्या जास्त वर्क करत नाही जोपर्यंत तुम्ही आतून हेल्दी फूड इंटेक करत नाही, तोपर्यंत ते आपल्या चेहऱ्यावरती दिसून येत नाही. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सुद्धा आहे. दवाखान्यात न जाता तुम्ही घरी बसून आपल्या त्वचेची छान अशी काळजी घेऊ शकता. मला तरी खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा क्युअर स्किन हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तुमच्या त्वचेची काळजी तुम्ही स्वतः घर बसल्या घेऊ शकता. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हे खूप महाग असेल ना, तर 2000च्या आतमध्ये तुम्हाला हे किट मिळून जातं आणि जर तुम्ही माझा कुपन कोड वर्षा100 हा वापरला तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. या इथं जे काही टॉवेल आणि बाळाचे बाळुते वगैरे आहेत जे सुकलेले आहेत तर ते फोल्ड करून ठेवते मी. कधी कधी रात्रीच ते ठेवते, पण वेळ नाही मिळाला तर मग सकाळच्या सत्रात तिच्या वेळेनुसार या सगळ्या गोष्टी मी आवरून घेत असते. ती जशी झोपेल तसं मग काम करून घेते. झाडलं तर झाडलं मी का वाटत नसेल या घरात जवळ निघत तेवढं झालं सगळंच कचरा येते. झालं का थोड्या वेळापूर्वीच तिला मालिश केलेलं होतं तर ते आता तेल छान मुरलंय. आता तिला आंघोळ घालून घेते. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे वहिनींना जायचं आहे काही कामानिमित्त बाहेर, तर त्या परत वापस उशिरा येणार आहेत. मग म्हटलं अगोदर हे सगळं आवरून घेतलेलं बरं. तिची आंघोळ झाली की मग खूप मोठं काम झालं असं. जरी माझी ही दुसरी डिलेवरी असली तरी खूप साऱ्या जणी जसं तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करता की हे वापरू नको, ते वापर, किंवा हे असं करू नको, तसं कर, अगदी त्या पद्धतीनेच माझे जे काही नातेवाईक आहेत भेटायला येतात बाळाला किंवा शेजार पाजारचे, तर ते नेहमी म्हणजे काही ना काही सजेस्ट करून जातात आणि मला ते जर योग्य वाटलं किंवा माझ्या बुद्धीला पटण्याजोगं असेल तर मी नक्कीच ते इम्प्लिमेंट करते. तर आता इथं म्हणजे जे टॉवेल तिचा अगोदरचा होता तो एकदम असा फरचा होता, पण मग कॉटनचा यूज कर म्हणून बऱ्याच जणी म्हटले, ते आता मी इम्प्लिमेंट केलंय आणि आता तिला रेग्युलर कॉटनचाच टॉवेल वापरते. बाळाची शंभू झाली आहे आणि दाखवते मी तुम्हाला. आता छानपैकी तिला झोपी घालणार आहे. कसं तिला एकदम रॅप केलंय ते दाखवते. म्हणजे बऱ्याच जणी म्हणतात की दोपट्यामध्ये किंवा बाळत्यामध्ये ना छान गुंडाळून ठेवलं की बाळसं येतं. तर बघू आता येते की नाही बाळसं. अशी तर खूप स्लीव येते, तर होप की यावं तिला बाळसं, कारण मला खूपदा वाटतं. पण अशी नाजूक आहे एकदम. हे बघा एक पुडकी खूपच नाजूक आहे आणि असे मोठे मोठे डोळे करते बघा. चला निन्नू कडू आपण आता. हिला झोपी घालते आणि मग आपण भेटू. झोपू घालून मग भेटू. जरी तिचं बाळसं तितकं दिसून येत नसलं किंवा असं एकदम गुबगुबीत ती वाटत नाही, तरी सुद्धा वेट जेव्हा जेव्हा आम्ही करतोय रुटीन चेकअपमध्ये तर त्यामध्ये वेट योग्य पद्धतीने वाढतं. यातच आम्ही समाधानी होत तुरतात. आहे का इकडून ये आणि ते पिशवीत कम्फर्ट आहे का बघ. कम्फर्टची सॅशी माहित आहे का. बऱ्याच जणींनी कालच्या व्लॉगमध्ये मला कमेंट्समध्ये सांगितलंय की तिचं पोट वगैरे दुखत असेल किंवा मग गॅस पोटात राहिल्यानंतर पण कळ येऊ शकते, तर ढेकर वगैरे काढायचं. तर सिन्सिअरली ते मी म्हणजे करण्याचा प्रयत्न करते. अजून जास्त वेळ ते करेन मी यापुढे. आई गेली लातूरला आणि त्यामुळे मग माझा खूप प्रॉब्लेम झाला. कसं पिल्लूला लक्ष द्यायला कॉन्स्टंट इथं थांबावं लागतं आणि तिचं आवरलंय सगळं. आता छान झोपली ती. तोपर्यंत मग आंघोळ करायची मला, पण कशी करणार, कारण आता जवळपास 12 वाजलेत तरी पण आणखी आंघोळ केलेली नाही आणि वाट बघते मी. आता वहिनी थोडंसं बाहेर गेलात तर त्या आल्यानंतर करेन म्हणून. पप्पा वगैरे आलेत तर म्हटलं पप्पा आहेत तोपर्यंत मी बाकी ज्या काही गोष्टी आहेत माझ्या त्या आवरून घेते आणि तेवढ्यात वहिनी जर आल्या तर मग मी आंघोळीला जाईन. त्या बाळाजवळ थांबतील, असं काहीतरी करावं लागणार. आता पप्पा जेवायला आलेत आणि जेवणाच्या वेळी त्यांना काय हवं नको ते सगळं आई बघत असते, पण आज अपसुकच तो रोल माझ्याकडे आलाय.
अशा वेळी लक्षात येतं घरातल्या मोठ्या माणसाची किंमत. म्हणजे घरात जर माणसं असतील तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे आपण त्यांच्या याच्यावरती ठेवून आवरू शकतो की बाळाकडे लक्ष दे, मी आंघोळ करून आले, बाळाकडे लक्ष दे, मी कपडे धुवून आले, ह्या गोष्टी. तर ते थोडंसं अडकून पडल्यासारखं होतं. आणि ती झोपली तोपर्यंत करामतचा आवाज परत बाथरूममध्ये गेल्यानंतर जर नाही आला ती पण काळजी लागून राहते की म्हणजे ती उठून रडत असेल का, अशा ह्या त्या गोष्टी. त्यामुळे माणसं घरात खूप गरजेची. तर आता 2 वाजलेत तर मी कपडे वाळत घालते. आता हे जे काम आहे म्हणजे बाळुते धुणं असेल किंवा मग माझे कपडे धुणं असेल, माझे कपडे कधीतरी मी धुते पण बाळुते वगैरे बाळाचे सगळं ते आई धुत असते. त्यामुळे मग आज पुन्हा ते सगळं काम माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा लगेचच तिची आठवण आली की किती साऱ्या गोष्टी ॲट अ टाईम ती करत असते पण आपल्याला तेवढी जाणीव नसते. आणि मग ती नसताना त्याची उणीव नक्कीच भासते. आंघोळ वगैरे सगळं आवरलंय, कपडे इथं धुवून टाकलेत आणि आता जेवण करायचे. आत्ता वाजतात 2 वाजून मला वाटतं 30 मिनिट काय तर झालेत, म्हणजे 2:30 वाजलेत. मी आता जेवण करून घेत होता. छान दिसायली साडी. कलर छान वाटायला. ते ब्ल्यू आहेत ना त्याचे, म्हणजे ते साईड्सचे आहेत ना ब्लाऊजचे, तेवढे जर सोडले तर पूर्ण मॅच व्हायला रेड आणि जेवण वगैरे आटोपल्यानंतर मग थोडंसं शूटिंग होतं माझं, काही पेड प्रमोशन्स होते. तर ते 2 मी आता शूट घेतले आणि त्यानंतर आता इकडे आले कारण बाळ उठले. तिने माझे 2 शूट होईपर्यंत अगदी 1-2दा उठली, 2 वेळा तिला फीड दिल्यानंतर पुन्हा ती झोपली आणि आता पुन्हा उठली. तर आता तिला तयार करायचंय मला. हे बघा उठले माझं बा चितुष्य. आता आपण छान तयार होऊ का. कपडे वगैरे आता मी तिला घालते. आता वाजतात 3:30 तर मी आता बाळाला तयार करते आणि त्यानंतर मग मला वाटलं नव्हतं होतील माझे प्रमोशन पण बऱ्यापैकी म्हणजे झालं तेवढ्या वेळात ते शूट. चिल्लर पार्टी बघा काय करायला वहिनी तयार होतात. इकडे टीव्ही बघायला चाललंय थोडा वेळ. हो ओ ओ ग बाला. जेव्हा माणसं घरात असतात ना तर त्यावेळी आपल्याला असं वाटतं की एवढं काय, म्हणजे जनरली असं आपण त्यांना एकदम टेकन फॉर ग्रँटेड घेतो. आणि आज एकच दिवस आई नाहीये. आता जेव्हा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं त्यानंतर जवळपास एक तास झाला असेल मी हिला शांत करण्याचा प्रयत्न करते. खूप वेळ ती रडली, आता छान शांत झाली आहे. ती आईच्या गाण्याने खूप लवकर शांत होते खरं तर. म्हणजे आई अभंग म्हणते ना तर ती लगेचच त्या ह्याच्यात रममाण होते. आणि ती जेव्हा पोटात होती ना तेव्हा पण अभंग वगैरे ऐकला की खूप खुश व्हायची. आणि ही जी टोपी आहे ना ही आईच्या मैत्रिणींनी हे टोपडं बाळासाठी दिलेलं अगोदरच, तिने जन्माच्या अगोदर. तुम्ही पाहिलं असेल प्रिव्हियस ब्लॉगमध्ये. ते आज मी बांधले तिला. कशी दिसते सांगा आमची परीराणी. आणि आम्ही आजीची वाट बघतोय. खरं तर मी बघण्यापेक्षा ही खूप जास्त वाट बघतेय कारण हिला आईची सवय झाली आहे आणि खूप प्रेमाने ती अंगाई गीतं वगैरे म्हणत असते आणि त्या ह्याच्यानी आवाजाने वगैरे लगेच झोपी जाते छान अशी. पण आज बरंच तिने मला पळवलंय लिटरली. आणि मला आईची खरंच खूप आठवण येते, शब्दात सांगू शकत नाही मी. आई येईल आता काही थोड्या वेळात कारण की तिथं पण हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते. आणि जेव्हा डॉक्टर आता काय सांगतात काय नाही, तिचे लक्षणं जी होते ती थोडीशी सिरियस होते. तिला जो त्रास आहे तो थोडा सिरियस आहे. त्यामुळे मग पटकन दवाखान्यात नेलंय. तर आता बघूया काय होतंय ते. होप सो की सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यामुळे ती नकोच म्हणत होती जायला पण आम्ही हट्ट केला सगळ्यांनी की नाही तू आई जायलाच पाहिजेस कारण की अशा सिच्युएशनमध्ये अंगावर काढण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मग ती आणि भैया गेलेत तर वाट बघतोय आम्ही. आता येतील जरा वेळाने. आणि आता 5चा सुमार झालाय, म्हणजे तसं तर चहा घेण्याची वेळ आहे. पण वहिनी आणि मी दोघी पण आम्ही त्यांचीच वाट बघतोय. आणि वहिनी तिकडच्या रूममध्ये आहेत, शौर्य चिकू अभ्यास करतायत आणि वहिनी तिकडेच आहेत त्या रूममध्येच. त्यांचं थोडंसं काहीतरी काम चालू आहे. सो जरा वेळाने मग मी कंटिन्यू करते जेव्हा आई येईल किंवा मग चहा आम्ही घेऊ त्यावेळी. पप्पा पण 1-2दा येऊन विचारून गेलेत पण आणखी काय आलेली नाहीये. बघू काय म्हणतात डॉक्टर. आल्यास सांगेनच मी तुम्हाला. किती वाजले किंवा दिवस मावळायला 6लाच 5:30ला. आता 5:44 झालेत. आम्ही सगळेजण मिळून चहा घेतो 5च्या सुमारास. आज आम्ही वाट बघतोय दोघी पण. कोण येते का कसं वाटायलंय आज घर? मोकळं मोकळं वाटायला खुल्लं खुल्लं वाटायला का नाही.
बघा ही नक्की मामीला कशी हसते. कसंही असू देत, कितीही काय म्हणतात, श्रीमंत असू देत, गरीब असू देत, कसलंही तुमचं माहेर असू देत, पण त्यामध्ये आई असली पाहिजे. आईशिवाय माहेर म्हणजे कल्पना करवत नाही. एक दिवस जर आई गेली कुठे, तर एवढं माझं आता वय झालंय, मला 2 मुलं आहेत, तरीही मला सगळं सुनं सुनं वाटतंय. म्हणजे खरंच आईचं महत्व म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. आईशिवाय माहेर नाहीच, हे मी पुन्हा पुन्हा आजच्या दिवशी तुम्हाला सांगू शकते. तर आता येईल आई थोड्या वेळात आणि आल्यानंतर मी कंटिन्यू करेन. आज वहिनींना पण जरासं काम होतं, त्यामुळे जास्त वेळ त्यांना पण पिल्लू सोबत स्पेंड करता आला नाही. आणि पिल्लूनी माझा पीळ काढलाय. पीळ अशी कशी टोपी झाली, ते खालून फोल्ड झाली वाटत. मला कोणची होती वहिनी? चोळीची. तुम्हाला होती का? हो, श्रीला पण होती, पण ते पाठीपर्यंत होती तसले हे लावून. काय असते हो त्याला? झालर, रिबिन लावून. रिबन. हॅलो, हा भैया कुठपर्यंत होत रे? मुरुडला का? बर मुरुड पर्यंत आलं ते. आजी ना आमची अजून कसं काय बोल, आजी कधी येते आपली मला? आता येते बरं का, तिकडे लक्ष त्याच्याला बघू, तिकडं बघा, असं बघू, असं बघा. आता येते आजू, येते. आम्हाला कमन आहे आजू, नाही तर कमन आहे गेलं. हो ग, हो ग. काय बघायला तुम्ही? दूध पिता? काल दूध बघायला? हात दुखायला येऊन. ऑपरेशन करावं लागतं मला डायरेक्ट. नसते का तसलं दुर्बिणीला? हा हा. 1.5 तास काही घाबरलीस का दवाखान्यात? नाही पुढे आहे आता. त्याला नाही व्हायची गरज. ऑपरेशन म्हणले. ऑपरेशन कसं सांगितलंय ग? आम्ही लय वाट बघत होतो कवा येते आमची गाण्याची बघत होता. गाणं आवडते बाईला. तुला सर्दीला झाली काय की बाया? खोकला लागला असतं पुन्हा. इकडे बघा श्रीचं काय चाललंय. आणि दोघं एकदम उपाशी मिळत आज, कारण आईचं उपाशीपोटी चेकअप होतं. भैयानं पण सोबत उपास केला. इकडे सांजवात. आता कसं जेव्हा तिकडं घरी असल्यास किती वेगळं असतंय. सुरक्षित चहा बनतोय. वरून चहा घेणार आहे ती दोघं. डब्बा, कढई, सांडशी, गाळणी, चमचा, कप बशी, वॉशिंग मशीन, टीव्ही का टीव्ही, संगणक, मोबाईल. संगणक म्हणजे ते कम्प्युटर, मिक्सर, पंखा. एकंदरीत आजचा दिवस असा घाई गडबडीचा आणि थोडासा टेन्शनदायक, किंवा कुठेतरी थोडं बॅक ऑफ द माइंड होतं की काय सांगतात डॉक्टर, किंवा तिचा जो त्रास आहे त्याच्यातनं काय त्याच्यावर उपाय निघतो की नाही. तर त्यासाठी गोळ्या औषधं तर दिलीच आहेत, पण त्यांनी क्लिअर सांगितलं की याच्यावरती ऑपरेशन हा एकमेव उपाय आहे. तर आता काय बघू. म्हणजे इथे भैयाचे 1-2 मित्र आहेत, तर ते जे डॉक्टर आहेत तर त्यांना ते रिपोर्ट्स दाखवून एकदा आपण सेकंड ओपिनियन घेऊच, जेणेकरून म्हणजे असं नको व्हायला की उगीच केलं ऑपरेशन म्हणल्यासारखं. तर आता थंडी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे 2-2 स्वेटर घातलेत मी. बाळ छान झोपलंय आता. सो हां, आणखी तर तुम्हाला सुद्धा जर काही हेअर किंवा स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर क्युअर स्किनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता एकदा. आणि चला आता या नोटवर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.